लावून येड्याला चटक लावून येड्या जीवाला वटाला उन्हाळ. तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर जर कोणी नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच एडिटिंग व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आणि आत्ता जो तुम्ही व्हिडिओ पाहिला आहे तो कसा झाला आहे हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हा जो स्टेटस आहे तो आपण कॅपकट ॲपमधून क्रिएट केलेला आहे. आणि हे ॲप तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि ह्या व्हिडिओचे जे काही मटेरियल आहे याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आणि हा व्हिडिओ क्रिएट करताना तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामला मेसेज करा. इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर चला स्टार्ट करूया व्हिडिओ. कॅपकट ॲप हे ओपन करण्याआधी आपल्याला VPN कनेक्ट करायचं आहे. ह्या VPNची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, मटेरियलमध्ये मी तुम्हाला एक बिटमार्कचा व्हिडिओ दिलेला आहे, इथे ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बिटमार्क दिलेले आहेत. त्या बिटमार्कनुसार स्प्लाइट मारायचा आहे. आणि बिटमार्कच्या मध्ये मी एक फ्लॅश दिलेला आहे, त्या फ्लॅशनुसार स्प्लाइट मारायचं आहे. आपली पहिली बीट आहे. दुसरी, तिसरी, चौथी. अशा प्रकारे 10 बीट आहेत. तुम्ही मारून घ्या. 10 बीट मारल्यानंतर ह्याच्या बिटमार्कमध्ये जर आपल्याला फोटो जोडायचा असेल तर त्या बिटमार्कवरती क्लिक करून तो खाली स्क्रोल करून रिप्लेस ह्या ऑप्शनवर जाऊन आपल्याला जो कोणताही फोटो हवा असेल तो इथं ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर ह्याला झूम करायचं आहे. झूम केल्यानंतर ह्याची साईज बघायची आहे किती आहे ती. ह्याला बरोबर सेंटरला मध्ये घ्यायचं आहे. तसंच पुढल्या बिटमार्कवरती येऊन खाली स्क्रोल करून रिप्लेस ह्या ऑप्शनवर जाऊन जो कोणताही फोटो असेल तो इथं ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यालाही सेंटरला आणून घ्यायचं आहे. त्याची साईज मागले फोटो बरोबर करायचे. असं केल्यानंतर त्या पुढल्या बिटमार्कवरती येऊन खाली स्क्रोल करून रिप्लेसमध्ये जाऊन फोटो ॲड करायचा आहे. त्याची साईज मोठी करून घ्यायची आहे त्या फोटोसारखी. त्याला सेंटरला घेऊन यायचं. हे केल्यानंतर तुम्ही सर्व बिटमार्कला फोटो ॲड करून घ्या. ॲड झाल्यानंतर आता आपल्याला ऑडिओ घ्यायचा आहे. ऑडिओ घेण्यासाठी ॲड ऑडिओ ह्या ऑप्शनवर क्लिक करून क्लिक केल्यानंतर 4 नंबरला एक ऑप्शन येतो एक्स्ट्रॅक्ट. त्या ऑप्शनवर क्लिक करून जो मी काही बिटमार्कचा व्हिडिओ दिलेला आहे मटेरियलमध्ये तो इथे ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर त्या व्हिडिओचं ऑडिओमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. हे झाल्यानंतर आता आपल्याला इफेक्ट आणि ॲनिमेशन करायचे आहेत. तर ते मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, आपण इफेक्ट आणि ॲनिमेशन लावलेले आहेत. तर चला जाणून घेऊया कसे लावलेत. तर आपल्याला हा पहिला फोटो सोडायचा आहे. दुसऱ्या फोटोवर यायचं आहे. फोटोवर क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन तुम्हाला कॉम्बोमध्ये गेल्यानंतर स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट हा इफेक्ट आहे तो इथं लावून घ्यायचा आहे. तुम्हाला इथं नाववर दिसून जाईल तो इफेक्ट लावायचा आहे. हा पूर्ण लेंथला लावायचा आहे बिटमार्कला आणि बरोबर चिन्हावर क्लिक करायचं आहे. आणि दुसऱ्या फोटोवर येऊन फोटोवर क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्येच आपल्याला रॉक व्हर्टिकली हा इफेक्ट लावायचा आहे 0.9 सेकंद.
तिसऱ्या फोटोवर येऊन फोटोवर क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये गेल्यानंतर आपल्याला वेव अँड स्लाइड हा इफेक्ट लावायचा आहे 1.4 सेकंद. चौथ्या फोटोवर येऊन फोटोवर क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्येच आपल्याला रॉक हॉरिझॉन्टली हा इफेक्ट लावायचा आहे 0.9 सेकंद. त्याच्या पुढच्या फोटोवर येऊन त्याच्यावर क्लिक केल्यानंतर कॉम्बोमध्ये येऊन कॉम्बोमध्ये आल्यानंतर आपल्याला स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट हा इफेक्ट लावायचा आहे 1.4 सेकंद. त्याच्या पुढील फोटोवर येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्येच आपल्याला रॉक व्हर्टिकली हा इफेक्ट लावायचा आहे 0.9 सेकंद. त्याच्या पुढच्या फोटोवर येऊन क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये गेल्यानंतर आपल्याला वेव अँड स्लाइड हा इफेक्ट लावायचा आहे 1.3 सेकंद. त्याच्या पुढच्या फोटोवर येऊन फोटोवर क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्येच आपल्याला रॉक हॉरिझॉन्टली हा इफेक्ट 0.7 सेकंद लावायचा आहे आणि बरोबर चिन्हावर क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढील फोटोवर येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन आपल्याला डायनॅमिक शेक हा इफेक्ट आहे डायनॅमिक शेक 2 हा इफेक्ट आहे तो 1.2 सेकंद लावायचा आहे. हे झाल्यानंतर आपल्याला आता इफेक्ट लावायचे आहेत. ॲनिमेशन आता आपण लावलेलं आहे. तर इफेक्ट लावण्यासाठी आपल्याला इफेक्ट या ऑप्शनवर क्लिक करून पहिल्या फोटोवर येऊन पहिल्या फोटोला आपण व्हिडिओ इफेक्ट लावलेला आहे तो आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये मिळून जाईल. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर ओपनिंग अँड क्लोजिंग या ऑप्शनवर क्लिक करून हॅलो ब्लर हा इफेक्टचं नाव आहे त्याच्यावर क्लिक करून हा इफेक्ट आपल्याला लावायचा आहे. ह्याचं ॲडजस्टमेंट असं आहे हे तुम्ही करून घ्या. तर त्याच्या पुढच्या फोटोवर आपल्याला हा पण व्हिडिओ इफेक्टच आहे हा आपल्याला स्प्लाइट ह्या ऑप्शनमध्ये मिळून जाईल. स्प्लाइटमध्ये मिरर 3 लेयर्स हा इफेक्ट आहे त्याचे ॲडजस्टमेंट हे आहे. वर्टिकल हे तुमच्या फोटोनुसार करायचं आहे आणि फिल्टर हे पूर्ण ऑफ करायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोवर येऊन हा आपल्याला बॉडी इफेक्ट मधला इफेक्ट आहे तो तुम्हाला इथं वर नाव दिसून येईल या ऑप्शन मध्ये आहे आणि इथं तुम्हाला वर नाव दिसेल ते तुम्ही इफेक्ट द्या. हा दिल्यानंतर तुम्हाला पुढच्या फोटोवर येऊन फोटोवर क्लिक करून हा तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट मध्ये मिळून जाईल. हा तुम्हाला बटरफ्लाय या ऑप्शन मध्ये मिळून जाईल. ह्या इफेक्टचं नाव आहे बटरफ्लाय. याच्यावर क्लिक करून हा इफेक्ट लागून जाईल. हा इफेक्ट तुम्हाला 2 फोटोवर लावायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटोवर येऊन त्या फोटोला व्हिडिओ इफेक्ट लावायचा आहे. तो इफेक्ट आपल्याला स्प्लाइट मध्ये मिळून जाईल. स्प्लाइट या ऑप्शन मध्ये मिळून जाईल. मिरर 3 लेयर्स त्याचंही व्हर्टिकली आपल्या मागच्या फोटोवानी करायचं आहे. मिरर 3 लाईन्स वानी. त्याच्या पुढच्या फोटोवर येऊन आपल्याला त्या फोटोवर बॉडी इफेक्ट द्यायचा आहे. तो इफेक्ट आपल्याला ग्लो अँड लाईन्स या ऑप्शन मध्ये मिळून जाईल. ग्लो अँड लाईन्स मध्ये आल्यावर टोटल फ्लेम्स हा इफेक्ट आहे हा द्यायचा आहे. त्याचं ॲडजस्ट असं आहे. केल्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोवर येऊन ह्या फोटोवर व्हिडिओ इफेक्ट दिलेला आहे
हा इफेक्ट तुम्हाला बटरफ्लाय या ऑप्शनमध्ये मिळून जाईल. बटरफ्लाय ह्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर बटरफ्लाय ड्रीम हा इफेक्ट आहे तो इथं लावून घ्यायचा आहे. ह्याचं ॲडजस्टमेंट असं आहे, हे करून घ्या. हे केल्यानंतर पुढे इफेक्ट लावायचे नाहीत. हा जो मध्ये इफेक्ट आहे त्याच्या पुढचा बटरफ्लाय ड्रीमच्या पुढचा इफेक्ट आहे, फोटो आहे. ह्याच्यावर आपल्याला ब्लॅक करण्यासाठी त्या फोटोवर क्लिक करून ॲडजस्टमध्ये जाऊन ह्याचं जे सॅच्युरेशन आहे ते पूर्ण ऑफ करायचं आहे. ऑफ केल्यानंतर फिल्टरमध्ये जाऊन फिल्टरमध्ये तुम्हाला इथं वरती एक ऑप्शन दिसेल मोनो म्हणून, त्या ऑप्शनमध्ये जाऊन आपल्याला रोमन हॉलिडे हा इफेक्ट लावायचा आहे. त्याचं सॅच्युरेशन पूर्ण करायचं आहे. लेअर आहे त्याची ती पूर्ण करायची 100%. हे केल्यानंतर आपला व्हिडिओ झालेला आहे. हा व्हिडिओ झाल्यानंतर आपल्याला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी इथं वर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर हा व्हिडिओ आपला एक्सपोर्ट होऊन जाईल.